चित्रपटसृष्टीनं हिंदी चित्रपटसृष्टी आणि इतर भाषिक चित्रपटांना देखील वेट यहाँ पे आता बोल हाँ बोल ना अरे चल भी बोल है क्या मैं बोल रहा हूँ मैम आइए नेक्स्ट मार्क बस इधर ही मैम इधर सॉरी यार नेक्स्ट मार्क यहाँ पे सामने बस समोर इकडे समोर इथे भाई यहाँ पे आइए ना ये मोबाइल वाला थोड़ा पीछे जो बस सर इकडे बस नेक्स्ट मार्क सर इकडे सर यार यहाँ पे बस सर इकडे राइट
मी जास्त वेळ घेणार नाही. रसिका आगाशे हे तुझ्यासाठी आहे, तू माझ्यामध्ये विश्वास ठेवल्यामुळे. रसिका आता दुबईत आहे, तिकडच्या दुबईतल्या माणसांना ॲक्टिंग शिकवते. थँक्यू. पुढील पुरस्कार सहाय्यक मला मनापासून आनंद झालाय, कारण या चित्रपटाची संकल्पना आहे एकेकाळी माझी फॅन असणारी आणि आता फार छान मैत्रीण झालेली राजश्री आपटे, आणि तो सिनेमा पूर्णत्वाला नेला माझी दिग्दर्शिका रसिका आगाशे यांनी. त्यामुळे या आपल्या देशात आपल्या जगात काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी, आणि जिला 2 हात आहेत, जिला कुटुंबाची काळजी घ्यायची इच्छा आहे, त्या प्रत्येक स्त्रीसाठी तिचं शहर म्हणून धन्यवाद. अभिनंदन. पुढील पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता. काय बोलावं कळत नाही आहे, पण आपल्या घरचीच शाबासकी जेव्हा मिळते तेव्हा जे वाटतं तेच मला आत्ता वाटतंय. अनेक राज्यांमधून कामं केली, अनेक भाषांमधून कामं केली, पण मराठीत जी गंमत येते ती तर कुठेच नाही आहे. सो धन्यवाद. रोहिणीताई, खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. आणि यानंतरचे पुरस्कार आहेत व्ही शांताराम विशेष योगदान,
शक्य नाही म्हणण्यापेक्षा कठीण आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्याचे मंत्री आपले लाडके मुनगंटीवार साहेबांना सर्वांचंच सांस्कृतिक लोकांची प्रेम आहे या माणसावर, कारण हे तितकेच प्रेमळ आहेत, जनरस आहेत. महाराष्ट्र राज्यसुद्धा आणि इतर सगळे मान्यवर इथे जे आहेत. आज चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार मला शांताराम बापूंच्या नावाचा मिळाला. याच्या इतका मोठा मान दुसरा असू शकत नाही माझ्यासाठी खरंच. म्हणजे खूप खूप मन भरून आलं जेव्हा मला कळलं तेव्हा. पण अगदी खरं सांगू का, इथे तर हे सगळे बसलेले माझे सगळे सोयरेच आहेत माझ्या या क्षेत्रातले. काही वडील आहेत, काही बरोबरीचे आहेत, पण तितकेच ग्रेट आहेत सगळे. त्या सगळ्यांना मी एकच सांगेन, मला जेव्हा पारितोषिक तुम्ही जाहीर केलं तेव्हा मला वाटलं की माझ्यासाठी का. तर मी खरं सांगू का, हा पारितोषिक घेताना मला पहिला आठवलं तर माझ्या बालपणापासूनचा आपल्या मुंबईतल्या मराठमोळा अस्सल गणेशोत्सवाचा. मी म्हणेन तिथेच माझी सुरुवात झाली नाटकं पाहण्याची, नाटकात काम करण्याची. तिथून मग मराठी रंगभूमीवर आणि तिथून मग पुन्हा अगदी इथे सांगण्यासारखी गोष्ट ही माझी पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा फेस केला तो आपल्या मुंबई मराठी दूरदर्शन, याच्या अगोदर मी कधी कॅमेराच्या समोर उभा राहिलेलो. तर ते सुद्धा तेवढंच, आणि मराठी दूरदर्शन. आणि मग त्यानंतर चित्रपट झाले, सगळे झाले. पण मोठमोठ्या लोकांच्याबरोबर कामं केली, दिग्दर्शकांबरोबर, लेखकांच्याबरोबर, आणि खूप ग्रेट कलाकारांची सगळी कामं पाहिली. म्हणजे त्यात स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा कलाकार होते. त्यातली एक तर आमची इथे बसलेलीच आहे रोहिणी. म्हणजे मला खूप सुवर्ण संधी होती तिच्याबरोबर काम करायला मिळालं. मला वाटते 1979-80च्या दरम्यानची गोष्ट आहे, खंडोबाचं लगीन. तर अशी सगळी मोठी मंडळी मी म्हणेन की माझं हे पारितोषिक मी माझ्या रसिक प्रेक्षकांना, ज्यांनी खूप आतोनात प्रेम केलं आणि ज्याच्यामुळे आज हा सगळा प्रवास इतका आनंदी झाला, हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो आणि या माझ्या रंगदेवतेला करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना राम राम. धन्यवाद सर. यानंतरच्या पुरस्काराची उद्घोषणा करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आठवण करून देते, कार्यक्रमाची सांगता स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या एका अतिशय रंगत खरं तर मला जेव्हा मंत्रालयातून फोन आला की सुदेश तुला हे पारितोषिक देण्यात येत आहे, तुला निवडलं आहे, तर मला 2 मिनटं मला कळे ना की नक्की काय फोन आहे. पण नंतर मी जेव्हा कहते ना की होश संभाला, आई बाबा आठवले, माझी बायको आठवली, हेमा, श्रुती, सिद्धांत आणि ब्राउनी माझा कुत्रा. आता तुम्ही म्हणाल कुत्रा का? कारण त्याचं कनेक्शन आहे आमच्याशी.
कधी कधी माझे गुडघे वगैरे जास्त उड्या मारल्यानंतर दुखतात, तर त्याच्या आदल्या दिवसापासून त्याचे पाय खराब होतात. कधी कधी डोळ्यांना माझ्या त्रास होतो बायकोच्या, तर त्याला दिसणं बंद होतं. तर तो आमच्या फॅमिलीचा मेंबर आहे. आणि माझ्या 3 बहिणी कला, सुनीता आणि निशी, कारण ह्या सगळे आमचं अख्खं खानदान जे आहे. साहेब 2 मिनटं घेतो. मी अगर चित्रकार आहे, जसं तुम्ही पाहिलं. माझ्या 2 बहिणी पेंटिंग करतात. एक क्लासिकल गायिका आहे आणि आई गायिका होती सुमन भोसले. दुर्गाबाई शिरोडकर आग्रा घराण्याच्या अजमत हुसेन खान साहेबच्या शिष्या, माझी आजी. तर एनिवे मी पेंटरच होणार होतो आणि मी फार लाजाळू आणि एकदम म्हणजे बोलणारा म्हणा. अचानक हे कसे आवाज यायला लागले मला कळेल. आणि पहिला जो आवाज ज्याने मला आकर्षित केलं तो होता गम दिए मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये न जाना हाय हाय ये जालिम जमाना. त्याच्यानंतर एक गाणं गायलं मी सचिनदांचं, ज्याच्यात आशाजी रडू लागल्या आणि म्हणाले मला वाटलं दादाच उभे आहेत. आणि ते गाणं होतं अमर प्रेममधलं. धूली में बिठाई के लाए मोर सजना के द्वार. आणि मग जास्त वेळ न घेता डायरेक्ट 16 वर्षाचा मी गात होतो. असं वाटायचं की बाई गाते, मुलगी गाते. आणि कंठ फुटल्यानंतर डायरेक्ट अजय बादशाह के देखने तो सही. चलो छोड़ो जाओ भाई. 1 2 1 2 3 4. रूप तेरा सोना सोना सोने तेरे पायल बजाओ. रूप तेरा सोना सोना सोने तेरे पायल छनछना छन ऐसे छनके कर दे सबको घायल. कह रहा आँखों का काजल इश्क में जीना मरना. Everybody शावा शावा माहिया से शावा शावा. ये थैंक यू सर. थैंक यू. आज माझा जे सन्मान झाला त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कल्चरल मिनिस्टर त्याला खूप खूप आभारी आहे मी. थँक्यू. जय महाराष्ट्र. अतिशय
आजच्या इतक्या मोठ्या अवॉर्डसाठी माझी निवड केली गेली ह्याच्यासाठी मी महाराष्ट्र राज्य शासनाची खूप खूप आभारी आहे. आणि विशेष करून ज्या लताबाईंना मी माझे संगीतातले गुरु मानलेले आहे त्यांच्या नावाचं हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्याची म्हणजे मी त्याचं इम्पॉर्टन्स मी सांगू शकत नाही. हे फार फार मोठं अवॉर्ड आहे. आणि विशेष करून ज्या वेळेला आपल्या जन्मस्थळी महाराष्ट्रामधून ज्या वेळेला एक अवॉर्ड मिळतो त्याची गोडी वेगळीच आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. रसिका आगाशे, तिचं शहर होणं.